विदर्भाचं प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अर्थातच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। लाखोंच्या संख्येने भाविक वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रींच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झालेत। मंदिरात 24 तास खुलं आहे आणि त्यामुळेच भाविकांची वर्दळ इथे पाहायला मिळते। 5 ते 6 तास श्रींच्या समाधी दर्शनासाठी लागतात आणि त्यासाठीची मोठी रांगही पाहायला मिळते। रात्रीपासूनच भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत लागून श्रींचं दर्शन घेतलेलं आहे। तर आपली नवी वर्षाची सुरुवातही या दर्शनाने केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। विदर्भाची पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये देखील आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरता आपली सेवा अर्पण करण्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने इथे दाखल झालेले आहे। आपण इथे पाहू शकता की सकाळपासूनच लाखोच्या संख्येने इथे भाविक आलेले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक आलेले आहे। जवळपास आपण पाहू शकता की 5 ते 6 तास हे श्रींच्या समाधी दर्शनाकरता इथे लागत आहे। अखंड 24 तास कालपासूनच मंदिर सुरू असताना देखील भाविक जे आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इथे श्रींचे दर्शन घेत आहे। तर नववर्षाचा सुरुवात आध्यात्मिक पद्धतीने सुरू करण्याकरिता युवा वर्ग असू दे, प्रत्येक भाविक जो आहे आपला दर्शनाकरता इथे कुठेतरी शिस्तबद्ध पद्धतीने इथे दर्शन घेत आहे। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। माऊली सांगा, कुठून आपण आलात? आम्ही माहूरगड इकडून आलेलो आहो। आमचं गाव हिवरा संगम। इथली सुखसुविधा म्हणजे एकदम छान पद्धतीची आहे आणि आम्ही इथं आल्याच्यानंतर आम्हाला मन प्रसन्न झाले आणि दर्शन पण चांगले झाले। त्याबद्दल इथल्या सर्व टीमचे आम्ही खूप खूप आभार मानतो।